माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य खात्याच्या 2 परीक्षा होणार होत्या आज आणि उद्या, त्यामध्ये आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका ह्या प्रामुख्याने भरती होती। त्या भरतीची परीक्षा या 2 दिवस होणार होत्या आणि काल फक्त सोशल मीडियावरून आणि पत्रकार परिषदेतून त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली। नुसती दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही। ज्या परीक्षांचं नुकसान झाले त्यांचं त्या नुकसानीची जबाबदारी त्यांनी स्वीकारून 4 दिवसात परत परीक्षा होतील याचं त्यांनी नियोजन केलं पाहिजे। भारतीय जनता पार्टी या असं पूर्ण महाराष्ट्रभरात आमचे युवा अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर हे असं आंदोलन करत आहे। या सरकारचं म्हणजे कुठल्याही क्षेत्रात त्यांचं नियोजन नाही, नियोजन शून्य असं हे सरकार आहे। या सरकारचा करेल तेवढा कमी शब्दात त्यांचा निषेध कमीच आहे, कारण हा गोंगळ कारभार तीन पक्ष मिळून आलेले हे सरकार आहे आणि तिघांची 3 तोंड, त्यामुळे यांच्यात कसलंही नियोजन नाही। या नियोजनामुळे याआधी एमपीसीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या आणि तसंच आता या आरोग्य खात्याच्या परीक्षाही रद्द झाल्यात। आरोग्य खातं किती सक्षम पाहिजे आपल्याला कोरोना काळात समजले, त्यामुळं आरोग्य सेवक आरोग्य सेविकाच्या भरती होती ती भरती रद्द झाली आणि ती 4 दिवसात परत परीक्षा घ्यावी आणि त्या परीक्षांचं त्यांचं नुकसान भरपाई द्यावी असं मी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं इथं मागणी करतो आणि भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी सरकारचा माननीय मंत्री राजेश टोपे याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।